कोल्हापूरच्या या ऐतिहासिक आणि पवित्र नगरीमध्ये आज अंबाबाईच्या मंदिराचं सुशोभीकरण या ठिकाणी अमितभाईंच्या शुभ हस्ते झालेलं आहे। खरं म्हणजे आज या शक्तिपीठाच्या आधुनिकीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम सुरू होतं आहे। आजचा दिवस केवळ कोल्हापुरात नाही तर उभ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा आजचा दिवस आहे। कोल्हापुरी नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। आज अमितभाईंच्या उपस्थितीत सुरू होणारे काम दक्षिण काशीला जगाच्या नकाशावर एक दैदिप्यमान उंचीवर घेऊन जाईल यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय अमितभाईंचं आणि कोल्हापूरचं नातं काय है। अमित भाई कोल्हापुर के दामाद हैं, इसलिए कोल्हापुर वासियों को पूरा विश्वास है कि महालक्ष्मी मंदिर के सुशोभीकरण के बाद अमित भाई की गृहलक्ष्मी भी प्रसन्न होगी। म्हणजे आपल्या भाभीजी, अरे अमित भाईंचं प्रेम किती वेळा कोल्हापूरला आले ते, आणि या कोल्हापूरच्या प्रेमापोटी ते येतात। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश में एक सांस्कृतिक पुनरुत्थान चल रहा है। काशी विश्वनाथ कॉरिडोर हो, भव्य अयोध्या धाम हो, उज्जैन के महाकाल हो, भारत ने अपनी आत्मा को फिर से पहचाना है। मोदी जी की नीति है विकास भी और विरासत भी। आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालय, प्रसाद, स्वदेश दर्शन योजना या सर्व योजनांमधून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांचं अतिशय चांगला विकास होतो आहे। आणि म्हणूनच देशाला 12 वर्ष, मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाला 12 वर्ष झाली। एक यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून त्यांनी आपल्या देशाचा गौरव 7 समुद्रा पलीकडे पोहोचवला आणि त्यामध्ये अमित भाई देखील त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले। हा देखील एक इतिहास आहे। आणि म्हणून महालक्ष्मी मंदिराचं जे आज सुशोभीकरण होतंय त्याला एक आगळा वेगळा इतिहास आहे। आणि म्हणून मगाशी सांगितलं की देशातल्या जनतेला एक सुरक्षित भावना मनामध्ये निर्माण होते आणि त्याचबरोबर आतंकवादी आणि नक्षलवाद्यांच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये भीतीचा गोळा येतो तो या आपल्या अमितभाई शाह यांच्या कर्तृत्वामुळे। काश्मीरचं 370 कलम हटवण्याचं काम अमितभाईंनी केलं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली। आणि त्यांनी सांगितलं होतं या संपूर्ण देशातला नक्षलवाद 2026 पर्यंत पूर्ण त्याचा खात्मा केला जाईल। तो देखील अमित भाईंनी नक्षलवाद संपून टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। महाराष्ट्र, गडचिरोली आणि संपूर्ण देश नक्षल मुक्त करण्याचं काम अमित भाईंनी केलं आहे। आणि जे ते बोलतात ते करून दाखवतात, ही त्यांची ख्याती आहे। एकदा शब्द दिला की शब्द म्हणजे पत्थर की लकीर आहे, आणि एखाद्याच्या मागे उभं राहण्याचा निश्चय केला त्याच्या पाठीशी पहाडासारखे उभं राहण्याचं कामही ते करतात। हा त्यांचा एक आगळा वेगळा स्वभाव आहे। आणि म्हणून त्यांनी गृहमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं। त्याचबरोबर सहकार मंत्री म्हणून देखील त्यांनी जे काम केलं, मोदीजींनी सहकार मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर दिल्यानंतर पूर्वी सहकार काही लोकांच्या, मुठभर लोकांच्या हातात होता, परंतु आज सहकार क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आज सहकार बिना नाही उद्धार
आणि हा सहकार शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले, क्रांती घडवली. हा सर्वसामान्य माणसाला याचा फायदा झाला पाहिजे हे त्यांनी पाहिलं. मला आठवतंय आम्ही जेव्हा देवेंद्रजी, आम्ही आणि आमचे मंत्री जेव्हा अमित भाईकडे गेलो होतो की साखर कारखाने, शेतकरी अडचणीत आलेत, तेव्हा 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अमित भाईंनी घेतला होता. आता देखील आम्ही गेलो होतो, त्यावेळेस देखील इथेनॉल असेल, जे जे बाय प्रॉडक्ट असतील, त्यांना सगळ्यांना न्याय देण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला. पॅक्सला मजबूत केलं, अगदी शेवटच्या घटकापर्यंत हा फायदा न्याय गेला पाहिजे, यासाठी त्यांनी मोठं क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देत असताना या ठिकाणी त्यांचा अभिमान देखील आम्हाला आहे की आज 1,500 कोटीचं हे आपलं अंबाबाई मंदिराचं सुशोभीकरणाचा टप्पा सुरू होतोय. आणि महाराष्ट्र राज्य देखील या ठिकाणी जसं आपले आदरणीय प्रधानमंत्री देखील या ठिकाणी देशातल्या मंदिरांचं पुनर्जीवन, सुशोभीकरण करतायत, तसं या राज्यामध्ये देखील अनेक मंदिरांचं, देवस्थानचं, तीर्थस्थानचं या ठिकाणी विकास से विरासत, ही आपली विरासत आहे. जसं अयोध्याचं राम मंदिर कुणालाही वाटलं नव्हतं अयोध्येचं राम मंदिर होईल, परंतु राम मंदिर देखील झालं, हा देखील इतिहास आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या संपूर्ण देशामध्ये जे आपली तीर्थक्षेत्र आहे त्याचा विकास होतोय, आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासली जाते आहे, आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम होतंय. तसंच मोदीजी आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली या राज्यात देखील आपली तीर्थक्षेत्र, आपली प्राचीन मंदिरं, आपले गडकोट किल्ले, त्यांचं पुनरुत्थान, त्यांचं सुशोभीकरण, त्यांचं संरक्षण, त्यांचं जतन करण्याचं काम महायुती सरकार या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मी अमित भाईंना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की आपण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एक वेगळं भावनिक नातं या ठिकाणी कोल्हापूरवासियांना पाहायला मिळतंय. आणि म्हणून मी आपल्याला अमित भाई, आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. महाराष्ट्र में जब जब आप आते हो और ऐसे जो काम है उसका भूमि पूजन होता है, लोकार्पण होता है, इससे हमें ऊर्जा मिलती है, प्रेरणा मिलती है और हमें काम करने की ताकद मिलती है. आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी अमित भाई, जाते जाते 2 पंक्तियां कहता हूँ. जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, रुके हुए हर काम को रफ्तार दी है. आपकी बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी, आपके बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी. माँ अंबाबाई मंदिर का नवनिर्माण एक नई मिसाल बन जाएगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.